पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं एवढंच उद्दिष्ट बाकी आहे। काश्मीर प्रकरणात कुणाचीही मध्यस्थी नको अशी ठाम भूमिका भारत सरकारने घेतली। भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरवरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवली होती, मात्र भारताने ती धुडकावून लावली। दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन केलं तरच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते असं देखील भारताने स्पष्ट केलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ही भूमिका मांडण्यात आली। तर भारताने घेतलेली ही ठोस भूमिका नेमकी कशी आहे, या भूमिकेमध्ये नेमका कोणत्या गोष्टींचा समावेश आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। ही भूमिका नेमकी कशी आहे, तर काश्मीर बाबत भारताने ठोस भूमिका घेतली। आता फक्त एकच मुद्दा शिल्लक आहे, पीओके परत मिळवणं। पीओके अर्थात पाक ऑक्युपाइड काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर, याशिवाय दुसऱ्या कोणत्याही उद्दिष्टाचा विचार नाही। पाक दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देणार असेल तरच चर्चा होईल, ही सुद्धा भूमिका घेतली। अन्य कोणत्याही बाबतीत आम्हाला चर्चा करण्याची गरज नाही आणि मध्यस्थीचीही आवश्यकता नाही अशी ठोस भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे। काश्मीर बाबत भारताने भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे, ठोस भूमिका भारताने घेतलेली आहे।